नमस्कार मंडळी, कोकणकर केदार जोशी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, संध्याकाळचे 7 वाजलेत आणि गावाकडची संध्याकाळ मित्रांनो एकच नंबर असं व्ह्यू आहे बघा. पाऊस मित्रांनो गेलो तर गावाकडचा व्ह्यू बघा एकच नंबर आहे संध्याकाळचा. तर मित्रांनो, भरपूर दिवस झाले आपला चॅनल जाणं तर मोनिटाईज झालेला मित्रांनो फायनली. तर सगळ्यांचे ना मनापासून धन्यवाद. तर भरपूर दिवस झाले आपला चॅनल मोनिटाईज होऊन. तर आज म्हटलं व्हिडिओ बनवून टाकू, कारण आपली जी मंडळी आहे ना सबस्क्रायबर मंडळी त्यांना पण समजून दे की आपल्या चॅनल जाता मोनिटाईज झालेला मित्रांनो. तर थोडासा आपला जो प्रवास होतो ना चॅनल मोनिटाईज होईपर्यंत तो थोडक्यात तुमका सांगणार आहे, म्हणजे काय काय अनुभव होतो तो. तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनल का लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि मित्रांनो अशी साथ द्यावा आपल्या चॅनल का, कारण आत्ता गरज आहे मित्रांनो. म्हणजे जशी सपोर्ट केलास ना आजपर्यंत चॅनल मोनिटाईज होईपर्यंत, तसंच पुढच्या प्रवासात पण साथ द्यावा. तर मित्रांनो बघा, इकडे जो मेल लिहिलो ना तो बघून मी भरपूर खुश झाले. तर आज म्हटलं तुमका ना व्हिडिओ सांगून टाकूया की आपल्या चॅनल जो हाताना मोनिटाईज झालेला म्हणून. तर सगळ्यांचे मनापासून धन्यवाद परत एकदा. आजपर्यंत आपल्या चॅनल का जसं सपोर्ट केलास ना तसंच पुढे पण करीत राहा मित्रांनो. तर मित्रांनो, चॅनल मोनिटाईज होणं म्हणजे आत्ताशी आपल्या चॅनल का सुरुवात आहे. तर आपल्या चॅनल का ना 1 वर्ष होऊन गेला होता मित्रांनो. 1 वर्ष 2-3 महिने होऊन गेले होते. मी पुण्यात होते. पुण्यात असताना चॅनल असंच खोललं होतं मित्रांनो, म्हणजे असा टाईमपाससाठी. आपण का पैसे भेटतील असं विषयच नव्हतं मित्रांनो. असा टाईमपास म्हणून आपले कोकणातले थोडेसे बारीक शॉर्ट व्हिडिओ टाकूसाठी ना चॅनल खोललं होतं. पुण्यात होतं मित्रांनो. त्याच्यानंतर मी गावाकडे येलो आहे. तर गावाकडे येल्यानंतर ना 2-3 असेच ब्लॉग बनवून टाकलं होतं. व्ह्यू येले होते बऱ्यापैकी, म्हणजे झुंजी बिंजी असतात ना व्हिडिओ ते टाकलं होतं. त्याच्यानंतर मग ना मुंबई गेलं आहे, पुण्यात नाही गेलं मित्रांनो. मुंबई गेलं आहे, तिकडे 2-3 महिने होते. तर व्हिडिओ का टाकू भेटले ना मित्रांनो. असे शॉर्ट व्हिडिओ ना कोण पजू गावी होतो ना, पजू सांगायचो की शॉर्ट व्हिडिओ तरी बनवून टाक म्हणून. तर तो व्हिडिओ करून टाकायचो माका. असेच बारीक सीन बिन असो, डोंगरात नदी विधीचं असलो ना सीन, तर असंच पाठवायचो. तर ते मी अपलोड करायचो, असं विषय होतो मित्रांनो. त्याच्यानंतर मग मुंबईतून जेव्हा मी गावीले ना तर विषय काय आला आता मित्रांनो, मोबाईल आपलं खराब झालं होतं. म्हणजे माईकच खराब झाला होता. त्याच्यामुळे मग काय व्हिडिओ बनवूकच नाही भेटले होते. म्हणजे माईकच खराब झाला होता मित्रांनो. मी लय म्हणजे मुंबई पण ना मोबाईलचा रिपेरिंगचा पण बघितलं होतं, म्हणजे माईक चांगला होईत असा, पण होईनाच नाही मोबाईलचा. कंपनीकडनंच खराब होता. तर विषय काय आला माहिती मित्रांनो. त्याच्यानंतर मग 4-5 महिने ना मित्रांनो असेच घालवले मी. व्हिडिओ टाकूकच नाही भेटलं, कारण मोबाईलच आपलं खराब झालं होतं. त्याच्यामुळे व्हिडिओ का टाकू नाही भेटले. तर 4-5 महिने मग मुंबईच होत आहे ना, त्याच्यामुळे मग व्हिडिओ का टाकूक नाही भेटले. त्याच्यानंतर मग मे महिन्यात गावी इल्यानंतर ना पजूचा मोबाईल होतो. पजूच्या मोबाईलवरती 2-3 व्हिडिओ बनवले, म्हणजे काजू काढू गेला होता ना त्याचं 2-3 असे व्हिडिओ बनवले होते मित्रांनो. मग ते अपलोड केलं आहे. त्याच्यानंतर परत मुंबई गेलं आहे. मी आणि पजू दोघं मुंबई गेलो. त्याच्यानंतर मग परत 2-3 महिने ना शॉर्ट पण व्हिडिओ टाकूक नाही भेटले आणि ब्लॉग पण टाकूक नाही भेटले मित्रांनो. त्याच्यानंतर मग बंदच होता मित्रांनो. आणि नंतर मी मोबाईल घेतला आहे मुंबईत असताना, जो आता हा तो ज्याच्यात मी व्हिडिओ बनवते तो. तर मग तो घेतल्यानंतर मग हळूहळू म्हटलं सुरुवात करूया परत आपले व्हिडिओ टाकू का. तर मग त्याच्यानंतर मग शिमग्या केलं आहे ना, तेव्हा व्हिडिओ कंटिन्यू करूक लागला आहे. टाकीत घेऊया म्हटलं. वर्ष होऊन गेला होता मित्रांनो. त्याच्यानंतर म्हटलं बघू चॅनल मोनिटाईज झाला तर झाला, बघू असेच तरी व्हिडिओ म्हटलं टाकूया. तर मग टाकीत घेतलं मित्रांनो. त्याच्यानंतर आत्ता म्हणजे भरपूर दिवस झाले, म्हणजे आठवडं होऊन गेलो असत मित्रांनो आपल्या चॅनल मोनिटाईज होऊन. तर जेव्हा तो मॅसेज दिला ना तेव्हा मी जाम खुश झालो मित्रांनो, कारण माका वाटला नव्हता मित्रांनो की आपल्या चॅनल आता मोनिटाईज होत. कारण वेळ 1 वर्षाचं त्यांचं काहीतरी 1 वर्षाच्या आतमध्येच 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम कंप्लीट करूचं लागतं मित्रांनो. तर 1 वर्ष होऊन गेला. त्याच्यानंतर आपलं झालं
1,000 सबस्क्रायबर आणि 4,000 वॉच टाईम कंप्लीट झालो. त्याच्यानंतर मग थोडीशी सेटिंग होती ना ती मित्रांनो मी केलं नव्हतं आहे, म्हणजे मोनेटाईज झालो होतो. म्हणजे 4,000 वॉच टाईम आणि 1,000 सबस्क्रायबर ना आपले कंप्लीट झाले. त्याच्यानंतर ना 2-3 दिवस असेच गेले की माकावडला त्यांच्याकडनं काहीतरी मेल येत म्हणून. तर तसा काय नव्हता, मी थोडीशी सेटिंग करूची होती. यूट्यूबची बरीच सेटिंग असतं मित्रांनो, ती करूची लागतं. ती सेटिंग करूची होती मित्रांनो. त्याच्यानंतर मी ते केलं आहे. त्याच्यानंतर मग अप्लाय म्हणून ऑप्शन येला, अप्लाय केलं आहे. त्याच्यानंतर अप्लाय झालं म्हणजे सेटिंग झाली. तर आत्ता मित्रांनो $10ची $10चा टार्गेट आहे. तर $10 झाले ना की गुगल ॲडसन्स पिन म्हणून ते पाठवतात आपल्या पोस्टात. ती पण सेटिंग थोडीशी करूची लागता. तर जास्तीत जास्त मित्रांनो आपल्या व्हिडिओ का शेअर करा, जेणेकरून ना आपल्या व्हिडिओ का व्ह्यू जास्त येतील. कारण $10 म्हटल्यावर 30,000 व्ह्यू लागतात. तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर केलास ना तेवढेच लोक आपली बघतील आणि तेवढेच व्ह्यू वाढतील. तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब तर नक्की करा आपल्या चॅनल का. तर आजपर्यंत जो प्रवास होता ना त्याच्यात प्रचोदानं साथ दिला. तर खंय पण आम्ही गेलो ना प्रचोदक म्हटले ना की कुर्ले पकडू जावचे, आज कुर्ले पकडूचो व्हिडिओ बनवूया व्हाळा बिळावर जाऊन. तर तो ये म्हणजे नाही म्हणे ना खंय पण गरू बिरू सकाळचं जायचं असला ना करत झुंजी बिंजीचे व्हिडिओ बनवूचे असले तर परत जास्त मंडळी असली तर कसं नवीन यूट्यूबर असं म्हणजे नवीन जो व्हिडिओ बनवता ना ते का थोडीफार लाज वाटताच मित्रांनो. तर माका पण वाटत होती. त्याच्यामुळे जास्त पब्लिक असला ना तर तो माझ्यासोबत असा म्हणजे असं सोबत म्हणजे त्याच्या खांद्यावरती हात टाकून मी असं थोडंफार मोबाईल चालू करून म्हणजे तेवढंच आपल्याकडं धीर भेटा मित्रांनो. त्याच्यामुळे मी प्रज्योतची भरपूर साथ घेतली आणि त्यांना पण साथ दिला असं विषय होतो मित्रांनो. आणि बाकीची पण मंडळी आपल्या गावातली त्यांनी पण भरपूर सपोर्ट केला नाही. म्हणजे काही ना काही येतात, म्हणजे काही ना काही आपला व्हिडिओ करूच असलं ना तर येतं आपली मंडळी. तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर पुन्हा एकदा सांगते चॅनल का लगेच सबस्क्राईब करून घ्यावा. कारण आपल्या आता ना पुढे धम्माल असे व्हिडिओ येणारच. तर मित्रांनो आपले 1,000 सबस्क्रायबर आणि 4,000 वॉच टाईम ना 1,000 सबस्क्रायबर ना जास्त शॉर्ट व्हिडिओनं आपले कंप्लीट केला आणि ब्लॉग आहेत ना 4,000 वॉच टाईम. ते जास्तीत जास्त झुंजीचे व्हिडिओ होते ना आणि फिशिंगचे त्याच्यात कवर केला आणि जास्त करून त्यांना व्ह्यू इले होते. त्याच्यामुळे 4,000 कंप्लीट झाले त्या व्हिडिओमुळे. आणि 1,000 सबस्क्रायबर मित्रांनो तुम्ही पण जर नवीन चॅनल खोलला असाल आणि सबस्क्रायबर जर वाढत नसेल ना तर चांगले शॉर्ट व्हिडिओ असतील ना ते अपलोड करा. आपणच तुमचे व्ह्यू सबस्क्रायबर वाढत जाते मित्रांनो. आणि वॉच टाईम जर कंप्लीट करत असलो ना तर चांगले व्हिडिओ बनवा. तर चला मंडळी पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. तर हा व्हिडिओ ते एंड करून टाकूया. तर मित्रांनो व्हिडिओचा एंड इथेच करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.